विधान परिषद सदस्य तथा कोळी महासंघ के राष्ट्रीय नेता रमेश दादा पाटिल के प्रयासों के बाद आखिर ऐरोली में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों कोळी भवन की आधारशिला रखी गई। इस दौरान विधायक गणेश नाइक, विधायक मंदा म्हात्रे, सांसद नरेश म्हस्के, पूर्व सांसद विनय सहस्त्रबुद्धे, गट नेता प्रवीण दरेकर, जिला प्रमुख विजय चौगुले, बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक, एडवोकेट चेतन पाटिल सह तमाम आगरी कोळी कराड़ी समाज के लोग हजारों की संख्या में उपस्थित थे। भव्य रूप से निर्माण होने वाले कोळी भवन में रहने की व्यवस्था के अलावा समाज के सांस्कृतिक कार्यक्रमों के आयोजन के लिए विशेष हॉल भी होगा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि उनकी सरकार मछुआरा समुदाय के कल्याण के लिए प्रतिबद्ध है। ऐसे में निर्माण होने जा रहे कोळी भवन के लिए कहीं भी निधि की कमी नहीं आने देंगे। मी आजच्या या कोळी भवनाच्या भूमिपूजन प्रसंगी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। खरं म्हणजे कोळी बांधव हा दर्याचा राजा आणि मुंबईचा भूमिपुत्र आणि खऱ्या अर्थाने सगळीकडे मुंबई असेल, MMR असेल, जिकडे तिकडे कोळी बांधव हा आपला भूमिपुत्र आहे आणि या भूमिपुत्रासाठी आज एक मोठा असं भव्य कोळी भवन उभारण्याचा संकल्प आमदार रमेश पाटील यांनी केलेला आहे। त्याबद्दल मी मनापासून आमदार रमेश पाटील यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। अतिशय मोठी वास्तू होईल आणि त्या वास्तूचा उपयोग राज्यातून येणारे कोळी बांधव भगिनी घेतील आणि खऱ्या अर्थाने ज्याची गरज होती त्याचा पाठपुरावा रमेश पाटील यांनी देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून केला आणि त्याला आता मूर्तरूप आज आलंय। आता वास्तू उभी राहील। रमेश पाटील यांना देवेंद्रजींनी देखील सांगितलंय की वास्तू पुन्हा पुन्हा होत नाही, मोठी भव्य दिव्य वास्तू उभी करा। आता मी आणि देवेंद्रजी दोघंही इथं असल्यामुळे पैशाची काय आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।